मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो काही हप्ता आहे म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता, हा हप्ता प्रचंड लाभार्थ्यांना मिळालेला नाही. पात्र असून पण लाखो लाडक्या बहिणींची तक्रार आहे आणि माझ्या मते यावेळेस लाखोच्या संख्येत 30 लाभार्थ्यांची संख्या असू शकते ज्यांना अपात्र केले जात आहे. आणि याबद्दल स्वतः राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि या विभागाचे जे काही मंत्री आहेत अजितताई तटकरे यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे किती लाख लाभार्थ्यांना आम्ही अपात्र केलं आहे. आणि जर अपात्र केलं असेल तर अपात्रतेचं लाभार्थ्यांना कारण कळालंच पाहिजे. वरवरचे 2-3 कारणं कळू नाही, नेमकं कोणत्या कारणामुळे जे आहे अपात्र केलं गेलं आहे आणि जर त्याच्यामध्ये दुरुस्ती करत असेल तर दुरुस्ती पण झाली पाहिजे. आता बघा बरेचसे लाभार्थी विचारत आहेत की सर महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जाऊन जे आहे केवायसीची पूर्तता करता येते किंवा केवायसी करता येईल का, अशा प्रकारचे अपडेट येत आहेत. तर अशा कोणत्याही अपडेट नाहीत. त्यामुळेच आपल्या चॅनलवर घाईगडबडीमध्ये ती अपडेट दाखवण्यात आलेली नाही की तुम्ही गेलात आणि महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला म्हणालात की आमची ई केवायसी करा, आम्हाला एप्रिल आणि मार्चचा हप्ता आला नाही, तर तिथे तुम्हाला स्पष्ट नकार देतील. ते काही ई केवायसी करू शकत नाहीत. ते फक्त काय करतात, डेस्कटॉपवरचे तुम्हाला उत्तरं वाचून दाखवतात की तुमचा हप्ता आला का, हां RTO 4 चाकी होती तुमच्या नावावर आणि मग ते 4 चाकी कधीची होती आम्हाला माहीत नाही, फार वर्षापूर्वी असेल तरी देखील तुम्ही अपात्र. अशी कोणती योजना आहे ही? तर या योजनेचे प्रचंड अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अजूनही पारदर्शकता नाही. फक्त लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यावर सध्या जोर दिला जात आहे. यामध्ये पण कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे, जी आहे ती मी स्पष्ट बोलतो. आणि बघा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा यावेळेस लाखो लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ताच आला नाही. इतकी वाट पाहिली त्यांनी, 12 मे पासून त्या वाट पाहत आहेत. 12 मे, 13 मे, 14 मे, त्याच्यानंतर 15 मे आणि 16 मे. 16 मेच्या नंतर त्यानंतर एक दिवस गॅप पडला वितरणाला रविवारमुळे आणि त्याच्यानंतर मग पुढे सोमवारी पण वितरण झालं नाही, म्हणजे काल आणि आजही वितरण झालं नाही. आणि याच्यातनं एक गोष्ट क्लिअर व्हायली आहे की वितरण जवळपास थांबवण्यात आलेलं आहे. अचानक जे आहे ही गोष्ट घडलेली आहे. जसं की बघा ना, वितरण अचानक जसं चालू झालं, खरं तर पूर्वी बघा फार वर्षापूर्वी, फार महिन्यापूर्वी जर आपण पाहिलं तर स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितताई तटकरे या अपडेट द्यायच्या की आज वितरण चालू होणार आहे, DBT प्रक्रिया चालू होणार आहे वगैरे वगैरे. आता त्यांनी यावेळेस अपडेट दिली नाही. आणि पूर्वी काय व्हायचं, किती लाभार्थ्यांना कोणत्या दिवशी किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला ही पण सविस्तर माहिती मिळायची. यावेळेस तशी माहिती मिळत नाही. आणि काही लाभार्थी असं म्हणत असतील की बघा आम्ही सर न्यूजपेपरमध्ये पाहिलं आहे 1,77,00,000 लाभार्थ्यांना यावेळेचा हप्ता मिळाला. तर तीही अपडेट अजूनही त्या अपडेटचं शासकीय अपडेट नाही दी. ही बाब सर्वांनी समजून घ्या. त्यामुळे यावेळेस एवढा पण लाभार्थ्यांना हप्ता मिळाला असेल का, मला तर वाटत नाही एवढा मोठा नंबर असावा. 1,77,00,000 अजिबात तो नंबर नसावा असं मला तरी तुर्तास वाटतं आहे. आणि त्याचं कारण पण सांगतो आहे, एवढ्या मोठ्या लाभार्थ्यांना आणखी पण लाभ आलेला नाही. म्हणजे एक पोल घेतला होता त्याच्यामध्ये 50% लाभार्थ्यांना लाभ आलेला दिसत नाही. हा हप्ता जो आहे नेमका कुणाला वितरित झाला आहे? पात्र लाभार्थी जे गोरगरीब आहेत, बरेचसे लाभार्थी म्हणतात की सर माझे जे मिस्टर आहेत हे साधारण म्हणजे खूप साधारण काम करतात, त्यांना त्याच्यातनं जे आहे मिळकत जर त्यांची जर पाहिली तर वर्षाला 50,000 रुपये पण नाही. आणि असं असून देखील आम्हाला राहायला घर नाही आहे, आमची परिस्थिती म्हणजे हातावर आम्ही जे काही आहे वरचे कामं करतो आणि आमचं जे आहे जे म्हणजे जीवनकार्य आहे तर त्याला आम्ही म्हणजे चालू ठेवतो. पण इथे महत्त्वाचा मुद्दा, अशा लाडक्या बहिणींना पण हप्ता नाही आला. काही लाडक्या बहिणी तर अशा आहेत की त्या अत्यंत गरजू आहेत, गरीब आहेत, त्यांना तर लाभ यायला पाहिजे, त्यांना पण लाभ नाही आला. तर ही बाब जी आहे अत्यंत म्हणजे वाईट आहे. यावेळेचं वितरण हे खरंच खूप वेगळं आणि न आवडणारं वितरण. 2 हप्ते देऊन आणि 2 हप्ते अकाउंटला आलं म्हणून कोणी खुश होऊ नये. त्याचं कारण सांगतोय मी. जर अशा पद्धतीने ही योजना जर राबवली जात असेल तर पुढे या योजनेच्या अजून ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना पण अपात्र केले जाऊ शकतं. तर ही बाब जी आहे सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. ज्यांना असं वाटतं की आम्ही पात्र आहोत आणि आम्हाला अपात्र केलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की सरकारला जाब विचारा की आम्हाला कोणत्या कारणामुळे तुम्ही अपात्र केलं आहे आणि जर केलं असेल तर त्याच्यामध्ये पूर्तता करण्यासाठी संधी दिली आहे का हे पण विचारा. फक्त KYC करण्यासाठी संधी दिली, पण KYCच्या नंतर दुरुस्ती दिली आणि पटापट लाभार्थ्यांना अपात्र केलं. ही बाब खूप चुकीची आहे. मला अजिबात ती गोष्ट आवडली नाही. प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत नाराज आहेत या प्रकारच्या वितरणावर. आज बघा, आज 19 मे होती, आज मंगळवार होता, आज कोणत्याही प्रकारचं वितरण झालेलं नाही. त्यामुळे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही बघा. आणि मी जे आहे ते बोलतो तुम्हाला. 2 दिवस मी यासाठी सांगितलं कारण की आपल्याला क्लिअर होईल चित्र. आता 2 दिवस झालेत, सोमवार झाला, आजचा झाला, त्यामुळे याच्यातनं एक गोष्ट क्लिअर होती आहे. आता काही लाभार्थ्यांना मी आता जे काही सांगणार आहे त्यांना असं वाटेल की सर आम्हाला मग हप्ता मिळणार नाही का, किंवा आम्ही अपात्र झालो आहोत का. तर मी परत सांगतो आहे, तुम्ही पण एक जागरूक लाभार्थी म्हणून सरकारला विचारायला पाहिजे की कोणत्या कारणामुळे आमचा हप्ता थांबवलेला आहे. अपात्र केला असेल तर आम्हाला अपात्रतेचं कारण सांगा, वरवरचे कारण सांगू नका. आणि जर आम्ही पात्र असतो तर आम्हाला पात्र करण्यासाठी तात्काळ त्याच्यावर कारवाई करून आम्हाला पात्र करा.
अशा प्रकारची भूमिका लाभार्थ्यांनी पण घ्यायला पाहिजे, तरच तुमचा लाभ चालू राहील पुढे, बरोबर. तर ही बाब लक्षात ठेवा. आणि आज वितरण जर नाही झालं तर जवळपास हे वितरण थांबवलेलं आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. बघा, कारण आतापर्यंत वितरण व्हायला पाहिजे होतं, प्रचंड लाभार्थ्यांना लाभ आलेला नाही, प्रचंड. आणि असं कोणतं वितरण आहे की 2-2, 3-3 दिवस थांबताय, त्याच्यानंतर अचानक चालू होत आहे, 5-5 दिवस थांबताय, 3-3 महिने हप्ताच भेटत नाही. ही कोणती वितरण करण्याची प्रक्रिया आहे? याच्यावर जरा सरकारने जरा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की अशा प्रकारचं आमचं वितरण आहे बरं का. तर ही बाब अजिबात चांगली नाही आहे. वितरण जे आहे संपुष्टात आलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही पारदर्शकता जी आहे तर ती याच्यातनं अगदी कमी दिसते आहे. याच्यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये म्हणजे डाऊट नसायला पाहिजे. पारदर्शकता या योजनेमध्ये जवळपास कमी होत चालली आहे दिवसांदिवस. प्रचंड लाभार्थी बघा, आता आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये पाहतोय, तामिळनाडूमध्ये पण तिथं तर 2,500 रुपये भेटणार आहेत, बरोबर. तिथं 2,500. अशाच प्रकारे वेस्ट बंगालमध्ये पण 2,500 रुपये देणार आहेत बघा. आता हे 2,500 तिकडे, आपल्या इकडे साधे 1,500 रुपये पण वेळेवर देणं होत नाहीत. आणि याच्यामधून पण लाभार्थ्यांची संख्या फक्त कमी केल्या जात आहे. बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटत असेल की सर बघा असं करून त्यांना योजना बंद करायची वगैरे वगैरे. ते काही असो, उद्या योजना जर समजा योजना बंद होणार नाही, ऑब्व्हियसली तुम्हाला मी जे आहे ते सांगतो, पण लाभार्थ्यांची कमी संख्या जर झाली तर मग योजना चालू ठेवून तरी काय फायदा झाला. त्यामुळे मी सर्व लाभार्थ्यांना सांगतोय, जर तुम्ही पात्र असाल तर महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जाऊन त्यांना विचारा कोणत्या कारणामुळे तुम्ही आमचा लाभ बंद केला आहे, आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी जे आहे जर तुम्ही पात्र असताल तर त्यांना संधी देणं लागणार आहे आणि तुमचा लाभ परत सुरू करणं लागणार आहे. आणि सरकारने पण या गोष्टीला व्यवस्थित समजून घ्यावं व लाडक्या बहिणींच्या बाजूने योग्य तो निर्णय घ्यावा, जेणेकरून लाडक्या बहिणी पात्र, जसं ते म्हणतात ना की एक पण लाडकी बहीण जर असेल आणि जर ती पात्र असेल तर आम्ही त्या लाडक्या बहिणीला लाभ देणार आहोत. अहो मग आता लाखो लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत, त्याचं काय? त्यांना 2-2, 3-3 महिने परत त्याच्यात अटकत राहणार. त्याच्यातल्या बऱ्याचशा लाडक्या बहिणी जे आहेत ते सोडून देणार, त्यांना वाटणार जाऊ द्या, नकोच हा लाभ. तर यामुळे काय होणार, एकंदरीत प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत ग्रामीण भागातल्या खास करून, त्या या योजनेपासून दूर जाणार. तर असं नाही व्हायला पाहिजे. या योजनेचे जर खरंच एक लाभार्थ्यांना लाभ मिळावा असं वाटत असेल शासनाला, तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वितरण कमी नव्हतं व्हायला पाहिजे. एवढे मोठे लाभार्थी, अपात्र लाभार्थी घुसलेले नाहीत एवढे योजनेमध्ये, आणि ते ऑलरेडीच ते बाद करीत आलेले आहेत तुम्ही, म्हणजे मागच्या खूप महिन्यापासून कमी नंबर होतो आहे. तर ही बाब पण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे, जर तुम्ही अपात्र नसताल, तुम्ही पात्र असताल, तुम्हाला माहिती आहे सर्व योजनेच्या नियम अटी मी सर्व सांगितलेले आहेत यापूर्वी पण, त्या तुम्ही व्यवस्थित पाहिले असतील तर तुम्ही महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला किंवा तुम्ही जवळच्या तुमच्या जे पण कोणी तुम्हाला योग्य व्यक्ती वाटतो त्याला विचारायला पाहिजे, म्हणजे जो या योजनेच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात जबाबदार आहे. तर त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आमचा लाभ का बंद केला, आमचा लाभ तुम्ही का चालू केला नाही, आम्हाला संधी का दिली नाही, आम्हाला तुम्ही कारण का नाही सांगितलं, ह्या गोष्टी विचारल्याच पाहिजे. तरच या योजनेचं भविष्य आणखी पुढे सदृढ चालेल. या योजनेच्या संदर्भात आपण पुढे बोलणारच आहोत, पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आज वितरण झालेलं नाही, जवळपास वितरण संपलं असं म्हणलं तरी काय आता वावगं ठरणार नाही, कारण 2-3 दिवस कुठे वितरणाला जे विलंब लागत नाही. त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी ऑब्व्हियसली नाराज होऊ शकतात, पण तरी देखील सरकारने पण जरा थोडं लक्ष द्यायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की आता आमचं काम संपलं झालं, आता लाडक्या बहिणींना आम्ही हळूहळू आता अपात्र करू आणि काही ठराविक लाडक्या बहिणींना जे आहे हप्ता देऊ, अशी कुठे योजना असते का? ही बाब शासनाने समजून घ्यायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, मला तर अजिबात आवडलेलं नाही वितरणाची प्रक्रिया, आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लाभार्थ्यांना अपात्र केलं जातं, काही कारण नाही, SMS कळत नाही त्यांना कोणत्या कारणामुळे वगैरे वगैरे, या गोष्टी अजिबात न आवडणार आहेत. त्यामुळे सांगतो, योजनेतली पारदर्शकता वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.